बिहार भवनवरून राज्यातलं राजकीय वातावरण तापलंय। बिहारचे मंत्री अशोक चौधरी यांनी राज ठाकरेंवर टीकास्त्र डागलंय। बिहार भवनला विरोध करणारे राज ठाकरे कोण आहेत असा सवाल चौधरींनी उपस्थित केला आणि यावरून मनसेनं सुद्धा चौधरींना इशारा दिलाय। नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत मराठी विरुद्ध अमराठीचा मुद्दा तापला। त्यानंतर बिहार भवनावरून राजकारण पेटलं। बिहार भवनाचं बांधकाम थांबवण्याची ताकद कुणामध्ये नाहीये। राज ठाकरे महाराष्ट्राचे राजा आहेत का असा सवाल बिहारचे मंत्री अशोक चौधरींनी केलाय। लोकशाहीत कुणाची जबरदस्ती चालणार नाही असंही त्यांनी म्हटलंय। तर राज ठाकरे कोण असं विचारणाऱ्या चौधरीचा मनसेनं खरपूस समाचार घेतलाय। तोंड दिलंय म्हणून काहीही बोलू नका असं सुद्धा मनसेनं सुनावलंय। फालतू और ये सब घटिया लोग हैं, किसी का बाप का दिन नहीं बनने देगा है? ऐसे बनने नहीं देंगे। देश है कि किसी का जबरदस्ती चलेगा, नहीं बनने देंगे। ये राजतंत्र है, राजा है वहां के। क्या ये राज ठाकरे महाराष्ट्र के? फालतू का बात सब जगह और भावना से बन रहा है कि जो लोग बिहार के लोग जाते हैं इलाज के लिए, उनके लिए कैंसर के इलाज के लिए या कोई इलाज के लिए, विशेष इलाज के लिए जाते हैं, उनको परेशानी ना हो। ऐसा नहीं है, बहुत से स्टेट में है, वहां भी बनेगा। स्वतःचं राज्य नीट करावं, म्हणजे त्यांच्या राज्यातली लोक ही इतर राज्यात जाणार नाहीत आणि स्वतःचं राज्य नीट करायचं नाही, ते कर्जबाजारी करून ठेवायचं। इतर राज्यात लोक जातात त्यापेक्षा त्यांनी स्वतःचं राज्य जर चांगलं केलं तर मला वाटतं त्याही लोकांना आनंद होईल आणि ती लोक त्यांच्या राज्यात सुखाने नांदतील आणि महाराष्ट्रातही मराठी लोकांना काम चांगलं मिळेल। त्यामुळे फक्त तोंड दिलंय म्हणून वाटेल ते बोलायचं एवढंच करू नये। इतर राज्य काय बोलतात आपल्या राज्याच्या बाबतीत ह्याचा त्या सन्माननीय मंत्र्यांनी विचार केला पाहिजे। मनसे आणि राज ठाकरेंना डिवचणाऱ्या बिहारच्या मंत्र्याचा शिवसेना ठाकरे पक्षानं खरपूस समाचार घेतलाय। अशोक चौधरी कधी मुंबई दौऱ्यावर आल्यास त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागेल असा इशारा सचिन अहिर यांनी दिलाय। सुरुवातीला मी या गोष्टीचा खंडन आणि विशेषतः निषेध करतो आणि माज आलेला आहे। या जे अशोक चौधरी यांचे बोलते धनी कोण आहे हे सरकारला हे पटणार आहे का? म्हणजे महाराष्ट्रामध्ये आता भविष्यकाळामध्ये बिहारचे मंत्री येऊन तिकडची भूमिका घेतील आणि त्याच्याबद्दल बोलतील, काय चाललंय काय? मग राज्याचे मुख्यमंत्र्यांना हे मान्य आहे का? आज तुम्ही बघता की निवडणूक होऊन काही दिवस न झाले मराठीचा अस्मितेचा एवढा मोठा मुद्दा असताना तुम्ही मराठी भवनासाठी जागा नाही म्हणून सांगता आणि दुसऱ्या बाजूला बिहार भवन घेऊन आमच्या छातीवरती येऊन बांधण्याचा तुम्ही सांगता आणि त्यावेळी त्याला विरोध केला तर अशा प्रकारे भाषा वापरण्याचं काम करताय। मला वाटते हे अशोक चौधरींना ज्यावेळी ते महाराष्ट्रात येतील ठाण्याच्या हॉस्पिटलमध्ये त्यांचा इलाज करावा लागेल। या वादात भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी उडी घेऊन मनसेला डिवचलंय। इतर राज्यामध्येही महाराष्ट्र भवन असल्याचा दाखला बन यांनी दिला। इतकंच नाही तर निवडणुकीतल्या पराभवावरून बन यांनी मनसेला डिवचलंय। महाराष्ट्रामध्ये बिहार भवन होत असेल तर त्याच्यावर कुणीही आक्षेप घेऊ नये, कारण आपलं अयोध्येमध्ये महाराष्ट्र भवन आहे, दिल्लीमध्ये महाराष्ट्र सदन आहे, काश्मीरमध्ये आपण महाराष्ट्र सदन आहे। माझी मनसेचे जे लोक बिहार भवनला विरोध करतात त्यांना एकच सांगणं आहे की आपण बिहार भवनला विरोध करण्यापेक्षा आपण एक हार भवन उभारलं पाहिजे आणि त्याच्यावर मनसेचं नाव टाकलं पाहिजे, कारण सातत्यानं निवडणुकीत पराभव होणं हेच तुमचं काम आहे। त्यामुळे एक हार भवन उभं करा। बिहार भवन आम्ही उभं करतोय, एक हार भवन मनसेनं उभं करावं। मुंबईत बिहार भवन उभारण्याची नितीश कुमार सरकारनं घोषणा केली, त्याला महाराष्ट्र सरकारनं हिरवा कंदील दिला। मात्र मनसेनं या बिहार भवनाला विरोध केला। त्यामुळे आगामी काळात बिहार भवनावरून खळखटाक होण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट झी 24 तास।